कालच आपण व्हिडिओ बनवला होता नाशिक मधल्या अजून एका खराताचा, तो एक्सपोज होऊ शकतो म्हणून, आणि तो एक्सपोज झाला मित्रांनो. त्याला पोलिसांनी 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. याचा पॅटर्न आणि खराचा पॅटर्न एकदम सेम टू सेम होता. दोघं अडकलेत ऑफिस बॉयमुळे. हा रवींद्र एरंडे हा देखील त्याच्या ऑफिस बॉयमुळेच अडकलाय. ऑफिस बॉयच्या हातामध्ये ह्याच्या काही व्हिडिओ लागले. त्याला समजले आपला मालक ऑफिसमध्ये असे काही घाणेरडे कृत्य करतोय. याने ते व्हिडिओ चोरले. याच्याकडे व्हिडिओ आल्यानंतर त्याने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जेव्हा मालक रवींद्र एरंडेने त्याला विचारलं की तुझ्याकडे माझं हे हार्ड डिस्क आणि व्हिडिओ आहेत का, तेव्हा त्याने कबूल केलं की हो माझ्याकडे आहेत. जर तुला पाहिजे नसतील तर मला पैसे दे. सुरुवातीला रवींद्र एरंडेने 10,000 रुपये दिले होते. नंतर यांनी मागणी वाढवली होती. 12 लाखाची मागणी केली होती. घाबरलेल्या रवींद्र एरंडेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सापळा रचून बकरे आणि त्याच्या 3 साथीदारांना पकडलं होतं. परंतु तेव्हा पोलिसांनी रवींद्र एरंडेच्या तक्रारीनुसार ज्या हार्ड डिस्कसाठी आणि ज्या व्हिडिओसाठी हा एवढी तळमळ करत होता ते व्हिडिओ तपासून पाहिले. तेव्हा त्यांना व्हिडिओमध्ये वेगळ्या महिलांसोबत रवींद्र एरंडे दिसला. हे सर्व व्हिडिओ त्याने वेगळ्या महिलांबरोबर काढलेले होते. कोणतीही महिला याला विरोध करत नव्हती. त्यानंतर जेव्हा तपास सुरू करण्यात आला तेव्हा रवींद्र एरंडे एनजीओ चालवायचा. या एनजीओच्या आडून तो महिलांना नोकरी देण्याच्या बहाण्याने, म्हणजे शाळा वर्कर असतील, महिला मंडळ असेल किंवा आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अशा महिलांना नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांचं शारीरिक शोषण करायचा. शारीरिक शोषण करतानाचे व्हिडिओ तो त्याच्याकडे काढून ठेवायचा. असे रवींद्र एरंडेकडे 87 ते 100 व्हिडिओ आढळल्याचं पोलिसांनी सांगितले. याला पोलिसांनी 2 दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे. रवींद्र एरंडेचं कारण देखील त्याच्या ऑफिस बॉयमुळेच एक्सपोज झाले. जेव्हा ऑफिस बॉयला समजलं की मालक आपल्या ऑफिसमध्ये असे काही घाणेरडे कृत्य करतोय, त्याची लालच वाढली. त्याने ते व्हिडिओ चोरले आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा सेम किस्सा सुरू झाला. याने कंप्लेंट केली. पोलिसांनी त्या ब्लॅकमेलर्सला बी पकडलं आणि त्याच्यामध्ये नंतर रवींद्र एरंडे पण एक्सपोज झाला. आता त्या महिलांना पोलिसांनी आवाहन केलंय ज्यांच्याबरोबर हे सर्व शोषण झालंय, त्यांनी कोणाला धमकी दिली होती का, ब्लॅकमेल केलं होतं का, या सर्व महिलांना समोर येऊन कंप्लेंट दाखल करायचं आवाहन पोलिसांनी केलंय. या सर्व घटनेमध्ये पुढचा तपास अजूनही सुरू आहे.